सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग आहे ना पूर्ण मराठीमध्ये होणार आहे, कारण की मराठीच बोललो पाहिजे. कारण आज आम्ही जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. एक नवीन मंदिर बांधलंय भिवंडीला. तर मी अंकल साक्षात इकडे साक्षात दिदी सोनू दिदी भाऊजी आणि निहार, आम्ही सगळेजण असे 5-6 जण जाणार आहोत मंदिरात. तर आमचा ऍक्च्युली प्लॅन आधी एकविराचा होता, नंतरला आम्ही ठरवलं की आम्ही जाणार आहोत. आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला आणि मग आमचं ठरलं की आम्ही भिवंडीला जाणार. तर महाराजांचं मंदिर आहे, तर आम्ही तिकडे जाणार आहे. फर्स्ट टाइमच चाललो मी पण, कारण की आय थिंक आपण नवीनच ओपन झालंय. तर आता आम्ही निघतोय. दीदीच्या कारमध्ये जाणार आहोत. सोनदीदीची कार आहे ना, त्या म्हणजे माझी बहिणीची कार आहे, त्या कारमध्ये जाणार आहे आम्ही. सो आता निघतो आम्ही सगळेजण आणि जे काय होईल मध्ये रस्ता वगैरे मध्ये तो तुम्हाला दाखवतो मी. ओके, आता निघूया. तर गाईज आता आम्ही बसलोय गाडीमध्ये दीदीच्या, आणि निहार पण आला. निहार सो आता आम्ही निघालो आहे महाराजांच्या मंदिराकडे. तर पहिला सीएनजी वगैरे भरणार आणि मग आम्ही लगेच निघणार. थांब ना जरा दीदी, मध्ये नको बोलू. तर गाईज आता आम्ही सीएनजी वगैरे भरणार आणि मग निघणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत निहार जे काय करेल ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आणि दीदी पण आहे आणि सोनू दीदी पण आहे. थांबा सोनू दीदी, दीदीमुळे ट्रिप झाली, नाहीतर नसतीच झाली. हा दीदी, आपला आधी प्लॅन होता कुठे? एकविराचा प्लॅन होता. आता तुम्हाला इकडे हात लावायला कपडे घालले. हाय कर, हाय हाय कर. जर्मन डॉलर आरामात इथून लगेच इकडे कसं काय फिरलं. बाबू बाबू बाबू, आज तुझी वाट आहे बाबू, आज तुझी वाट आहे. घरी जाऊन चांगली झोप लागेल बाबूला. तर काय थांबलो आम्ही सीएनजी भरायला, आणि आता सीएनजी वगैरे भरू आणि मग आपला जे जर्नी आहे ते चालू करूया. तो काय सीएनजी वगैरह भर के हो गया. अभी गाड़ी में बैठे, पहिला कुछ खाया नहीं यार, भूख लगा है बहुत. हाँ दीदी, भूख लगा, बहुत भूख लगी है. दादा तू मराठी बोललास ना? हा मराठी. ओ सॉरी ते मध्ये विसरतो मी. सगळे ब्लॉग माझे भूक लागली, भूक लागले भूक लागली. अंकल गेलेत आता थोडं स्नॅक्स आणायला, मग जाऊ. हा इथं बसलाय डॉन. हा डॉन इथं बसलाय. डॉन म्हणतात, डॉन. छोटा डॉन. छोटा डॉन आहे. छोटा डॉन. छोटा भीम, छोटा भीम, छोटा भीम, छोटा भीम, छोटा भीम. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत कल्याणला. किती वाजता निघालो आपण? 7 वाजता निघालो. 1.5 आवर झालाय निघून. ट्रॅफिक वगैरे नव्हती, पण लांबच आहे खूप रोड. तरी अजून बाकी आहे. 20 किलोमीटर तरी बाकी आहे अजून यायला. तर आता काय बस 20 किलोमीटरच बाकी आहे. आणि दीदी हाय आपली टाइमपास करते बसल्या. हा दीदी, तुला नाही बोलत आहे मी, मोठ्या दीदीला बोल. फालतूगिरी. आम्ही पण गाणं येत नाही तरी गाते. माझं बुबू झोपतोय आणि बुबूला झोप आली. त्यांना काय माहिती कुठले किती सोमवार केले बिचाऱ्यांनी. त्यांना एवढी इंटेलिजंट बायको म्हणून मिळाली, कारण की रिफ्लेक्शनला काय बोलतात हे त्यांनी सांगितलं. तरी पण ती काय बोलली? रिफ्लेक्शन म्हणजे लाईट का? अरे रिफ्लेक्शन म्हणजे लाईट नाही, खूप महान व्यक्ती आहे. कोटी कोटी प्रणाम. तिला किती अभिमान आहे. जेव्हा मोठा म्हणून पोरगा विचारेल ना रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, पोरगा पण झोपेतून उठला तो. तिचा मुलगा पण हसतोय तिला. हसतोय. नीनू नीनू स्माइल कर.
जेव्हा मोठा होऊन दीदीला विचारेल पोरगा रिफ्लेक्शन ऑफ लाईटला मराठीमध्ये सांगा, तर काय होती काय बोलला तुम्ही ते मराठीचं? पारदर्शक. हा काय बोलतात? काय होती जो पारदर्शक हे रिफ्लेक्शन असं बोल. काय काय पारदर्शक म्हणजे माझी लाईट. माझी लाईट. हे बाबा हसतो हा बघ. ह्याला काय हसायला आलं? झोपेत ना उठून हसतोय. हा बघा साक्षात इथे बसले पुढे. सीट चेंज. सगळ्यांवर अगोदर अशीच थांबली होती बस. सो गाईस आता फक्त 5च मिनिटं बाकी आहेत, तर 5 मिनिटांमध्ये पोहोचू. अरे थांब हो जरा आरामात बस. फक्त 5च मिनिटं बाकी आहेत, तर पोहोचू आता लगेच आणि तुम्हाला दाखवतो तिकडचं काय सीन आहे वगैरे. फक्त जरा भिवंडीवरनं थोडं आतमध्ये आहे, पण रस्ते पण जरा खराब आहेत, पण ठीक आहे. हा अंकल काय बोलताय? थोडा जास्तच खराब आहे. हा म्हणजे आता एवढं मोठं मंदिर बांधलंय, लोक येतात जातात, तर थोडं रस्ता पण चांगला करायला पाहिजे होता. पण ठीक आहे, ऍडजस्ट करू. महाराजांसाठी तेवढं काय येतं. तर काय आता आम्ही पोहोचलेलो आहोत महाराजांच्या मंदिरामध्ये. टोटल आम्हाला 2 तास गेले, कारण की मध्ये ट्रॅफिक वगैरे पण होतं आणि रस्ता पण थोडा खराब आहे. तर दाखवतो तुम्हाला महाराजांचं मंदिर बघा. आठपर्यंत चालू आहे ना? हा चालू आहे दीदी, चालू आहे. आहे ना? हे पण आहे मंदिर प्रॉपर. आता आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो कसं काय ते. आणि बाहेरून थोडं भारी दिसतंय, तर आतमधून किती चांगलं असेल बघूयात आता जाऊन. अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे. सौराजाचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे. वाऱ्याच्या येगानी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर. सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडून याला माझा वाघर. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. तर काय आता आम्ही सगळं बघत होतो हे सगळं. आणि दीदी काय बोलतेस, कसं वाटतंय सगळं बघून? खूप छान आहे मंदिर, खूप हा अंकल तुम्हाला कसं वाटतंय? अप्रतिम बांधलाय है ना दिदू? सुंदर, खूप छान. चांगलं आहे. साक्षात तू काय बोलतो? काय मस्त बघतोस तरी काय राहू पण शकतोस. काय बोलताय? पूर्ण इतिहास दाखवला इथे. महाराजांचं ना? हो. काय जिजो कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? हा महाराजांची मूर्ती, हा ती चांगलीच आहे. मला पुढे ढकलतो आणि हा मागे राहतोय. पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर पहिले सरसेनापती होते. तर गाईस आता ऑलमोस्ट सगळं फिरून झालंय आमचं, सगळं बघितलं पण एंडिंग लावलोय आम्ही आता. तर आता मला फक्त एवढंच बोलायचं आहे की खरं तर खूपच छान बांधलंय आणि सगळ्यांनी एकदा तरी व्हिजिट केलं पाहिजे मंदिर. आणि असं काय नाही की ते एंट्री फी वगैरे एकदम फ्री आहे. मंदिर म्हटलं की एंट्री फी कसलीच येते. तर मग एकदा तरी तुम्ही लोकांनी ते व्हिजिट केला पाहिजे. आणि पूर्ण महाराजांची जी हिस्ट्री आहे ना ते तुम्ही बघितली असेल, दाखवली आहे. आणि महाराजांचा सिनेमॅटिक शॉट्स पण पाहिला असेल तुम्ही, ठीक आहे. तर आता पुढे काय असेल तर तुम्हाला दाखवतो. आणि मी पण जरा मला अजून एकदा मी परत एकदा राऊंड मारून येणार, मला परत बघूसं वाटतंय. तर मी परत एकदा जाणार बघायला सगळं, परत एकदा राऊंड मारणार, परत महाराजांचे पाया पडणार आणि मगच मी नंतरला भेटतो तुम्हाला, ठीक आहे.
काय आता माझा पूर्ण परत एकदा सेकंड राऊंड फिरून झालं आहे आणि सगळं मी तुम्हाला जे दाखवलं असेलच, म्हणजे स्टार्टिंग टू एंड जी महाराजांची स्टोरी आहे, म्हणजे हे जे असं सगळं दाखवलं आहे त्यांनी जे एक बनवलं आहे ते जर सगळं तुम्हाला दाखवलं मी, तर खालती आहे ना हे बघा असं लिहिलेलं पण आहे खालती, दिसत आहे का तुम्हाला? हां बघा, हे सगळं महाराजांची जी स्टोरी वगैरे आहे, जे सगळं झालेलं आहे ते सगळं खालती लिहिलेलं आहे प्रत्येक एका पिक्चरच्या खालती. तर ते सगळं मी दाखवणार नाही क्लिअरली, ते जर तुम्हाला बघायचं असेल वाचायचं असेल तर तुम्ही इथे स्वतः व्हिजिट करा. मी मुद्दामूनच दाखवणार आहे ते, कारण खरोखर इथे येणं वर्थ आहे. खूप मोठी जागा आहे, खूप मोठी जागा आहे आणि एकदा तरी तुम्ही इथे व्हिजिट केलंच पाहिजे. आता मी परत एकदा येणार, एकटा येणार मी परत, माझी स्वतःची बाईक घेऊन येईन मी एकदा. आता तर फॅमिलीबरोबर आलो आहे, पण नेक्स्ट टाईम मी पक्का एकटा येणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे. तेव्हा तर मी व्लॉग नाही काढणार, मी एकटाच येईन तेव्हा. पण खरं तर तुम्ही इकडे येणं वर्थ आहे. आम्ही ॲक्च्युली परत घरी जाणार होतो, आम्हाला लेट झालं निघाला. आम्ही निघणार होतो 6 वाजता, नाही 4 वाजता निघणार होतो, पण आम्हाला निघायला वाजले किती 6 ते 7 वाजले आहे ना, आहे ना 7 वाजले की नाही? हां 7 वाजले आम्हाला निघायला. आम्हाला वाटलं की आता 2 तासात तुम्ही पोचणार, पाय वगैरे कधी पडणार, म्हणून आम्ही परत रिटर्न जाणार होतो. पण सोनू दीदीच बोलली की नको परत जायला, आपण आता निघालोच आहे तर पाय पडूनच येऊ. आणि मला तर खरं वाटत नव्हतं, आता ॲक्च्युली मला खरं तर वाटत होतं की मंदिर बंद होईल, आम्हाला परत रिटर्न जावं लागणार. पण महाराजांच्या कृपेने आम्हाला भेटलं दर्शन. सो आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे, सिनेमॅटिक शॉट्स वगैरे सगळं बघितलं असेल. काय अंकल काय बोलताय? याने नवस केला, हां महाराजांजवळ नवस केला. महाराजांकडे मी असाच चढत जाईन पायऱ्या. तू चढतोय बघा कसा. बाबू थांब बाबू थांब. दीदीमुळे आम्ही आलो. हा दीदी मग नको नको करत होते नुसते. ऍक्च्युली लेट झालं होतं ना, म्हणून आम्ही नको नको करत होतो, पण आलो फायनली. म्हणजे अर्धा तास पण बस झाला इथे फिरायला, आहे ना. मी बोलली जायचंच. फोटो काढायला छान आहे, पण नाही, रात्री पण वेगळीच मजा आहे ग. लाईट बीट मध्ये लय भारी दिसतंय. रात्री आलो तेच बरं झालं. हा बघ हा बघ हा बघा. तर आता गाईज आम्ही वरती आलोय. वरती म्हणजे आता हे बघा, हे मंदिर आहे खाली आणि आम्ही इथे वरती आलेलो आहे. तर वरतून म्हणजे कशी बोलते बघा. हा हे सगळं बघा, आम्ही आता वरती आलेलो आहोत. असं हे बघा, हे खालती असं आहे आणि आम्ही आता वरती आलेलो आहोत. सगळं दिसत असेल तुम्हाला. महाराजांच्या मूर्तीला साफ करतात. मंदिर बंद केलं ना, आता मंदिर बंद झालंय. ठीक आहे, तर आता खाली जाऊ आम्ही. आता राऊंड मारू आणि खाली उतरू, आणखी आता एवढंच होतं बघण्यासारखं. मस्तपैकी आम्ही फोटोज काढले, आम्ही पाया वगैरे पडलो. मोस्टली एक काढूया. खरंच खूप छान आहे मंदिर, मला पर्सनली आवडलं. तर मी नेक्स्ट टाइम परत येणार आहे, पण एकटा येणार आहे मी बाईकवरती. सो बस एवढंच बोलायचं होतं मला. आणि आता तरी पहिला खाली वगैरे जाऊया. तर गाईज आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता हा व्लॉग मी एंड करतो, कारण की ह्याच्या पुढे थांब ना दीदी. तर ह्याच्या पुढे काय दाखवण्यासारखं नव्हतं, तर मी आता व्लॉग हा एंड करून टाकतो. तर हा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.